आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। रवींद्रराव पानसरे यांनी साधारणतः 30 वर्षापूर्वी हे पुस्तक लिहून अखंड महाराष्ट्रभर या पुस्तकाचं वितरण केलं, देशभर या पुस्तकाचं वितरण केलं। आणि अलीकडच्या काळामध्येच आमदार संजय गायकवाड यांनी वाद उत्पन्न करून त्या प्रकाशकाला शिवीगाळ केली, त्याची मानहानी होईल असं वर्तन केलं, त्याला धमकी दिली। ही बाब अत्यंत चुकीची आणि वाईट आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांचे दैवत आहे आणि अशा दैवताला कोणीही एकेरी बोलणार नाही। या दैवताबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा, प्रेम, आदर अशा भावना आहेत। आणि असं असतानासुद्धा ते पुस्तकाचं वाचन न करता आमदार गायकवाड यांनी चुकीच्या पद्धतीचं वर्तन करून धमकी देण्याचं काम केलं आहे। हे प्रचंड वाईट काम आहे आणि त्यामुळं आमदार गायकवाड यांना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज समजलेले नाहीत। आणि त्यांना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज जर समजले असते तर त्यांनी या गोष्टीचा उहापोह केला नसता किंवा वाईट बोलले नसते, शिवीगाळ केली नसती, त्याच्या आईवडिलांनासुद्धा, आईला, बायकोलासुद्धा शिवा दिल्या नसत्या। ही बाब प्रचंड वाईट असल्यामुळं महाराष्ट्रावर याचं वेगळ्या पद्धतीचं पडसाद उमटत आहेत। या सगळ्या घटनेच्या अनुषंगानं आमचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रति आदर ठेवून यांचा जो 18 पगड जातीच्या लोकांच्या बदल जे प्रेम, त्यांनी जे आदर्शवत राज्य निर्माण केलं, त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करून महाराष्ट्राला नव्ह ह्या देशाला प्रचंड मोठी एक दिशा द्यायचं काम केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे। आणि हे चुकीच्या पद्धतीनं राजकारण करणाऱ्या लोकांना पायबंद बसायला पाहिजे। हे चुकीची भाषा वापरणाऱ्या लोकांना पायबंद बसायला पाहिजे। ते सांगताना रात्रीचं सांगतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं एकेरी लिखाण केलेलं आहे, ते चूक आहे म्हणतात। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलत असतानाच त्या प्रशांत आंबी नावाच्या प्रकाशकाला आई बहिणीनं शिवा देतात। अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असाल, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसैनिक असाल, तर ज्या छत्रपती शिवाजी महाराजानं परस्त्रीलासुद्धा माते समान वागण्याचा म्हणजे माते समान वागा आणि परस्त्रीबरोबरसुद्धा माते समान वागणूक दिली, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसदार म्हणणाऱ्या संजय गायकवाडाला कळायला पाहिजे होतं की बाबा आम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असू तर दुसऱ्याच्या आई बहिणीला, दुसऱ्यांच्या महिलांना चुकीच्या पद्धतीनं बेदरकारपणे भाषा करणं ही चूक आहे। हे काय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार दिसत नाहीत। खऱ्या अर्थानं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारणामध्ये आपली पोळी भाजायचं काम करत आहेत। आणि म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेला सांगायच्या दृष्टीनं जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा किती क्लीन आहे, किती आदर्शवत आहे याचा उहापोह होण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याबाबतच्या पुस्तकाचं जाहीर वाचन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा हयात असताना जिथं उभा केला त्या बिंदू चौकामध्ये जाहीर वाचन सर्व पुरोगामी संघटना, सर्व डावे संघटना, सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीनं 6 जून 2026ला शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन बिंदू चौकामध्ये घेणार आहोत। त्या सकाळी 11 वाजता या पुस्तकाचं वाचन आम्ही घेणार आहोत। त्या पुस्तकाच्या वाचनाला तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेनं खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाचं सार आणि खऱ्या अर्थानं त्या पुस्तकाचं मर्म कळवून घेण्यासाठी यावं आणि या कार्यक्रमाला
आणि या वाचन प्रक्रियेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते या पुस्तकाच्या वाचन प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आदर व्यक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपण प्रेम भावना आणि आदरयुक्त भावना निर्माण करून आपण पुन्हा एकदा या देशाला, या महाराष्ट्राला सांगूया की छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या कुठल्या पक्षाचे नसून, एकट्या कुठल्या समाजाचे नसून ते 18 पगड जातीचे आहेत आणि त्यांचं जे राज्य चालवायची पद्धत होती ती पद्धतसुद्धा 18 पगड जातीचे सगळे मावळे घेऊन त्यांनी राज्य निर्माण केलं होतं, स्वराज्य निर्माण केलं होतं. याबाबतचा उहापोह करण्यासाठी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड संख्येनं 6 जून 2026ला बिंदू चौक येथे हजर राहावं अशी आम्ही पुरोगामी संघटना, आंबेडकरी संघटना आणि सर्व समविचारी पक्ष, फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व लोकांनी बिंदू चौकामध्ये जमून याचं वाचन करण्यासाठी उपस्थिती राहावी अशी विनंती करतो. जय भीम, जय संविधान.